नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, कौटिल्य आयएस मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण मागच्या लेक्चरमध्ये जे न्यूट्रिशन टॉपिक आहे तोच पुढे कंटिन्यू करणार आहेत. न्यूट्रिशन. माझं नाव प्रज्ञा मोरे. आता आपण आधीच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं की पोषण म्हणजे काय बघितलं. त्याच्यानंतर हे अन्न पदार्थ कोणते कोणते ते बघितलं. आपण आधी 5 मिनिटं रिवाइज करू कालचं आणि मग पुढे तसंच कंटिन्यू करू. पोषणाचे प्रकार बघितले, बॅलन्स न्यूट्रिशन आणि माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशनमध्ये परत 2 सब हे येतात, अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन. ते पण आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं बॅलन्स डाएट जो आहे. बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहाराचा पिरॅमिड बघितला की सगळ्यात जास्त आपल्या बॉडीला काय महत्वाचं आहे, तृणधान्य, कडधान्य, त्याच्यानंतर आहे फळे, पालेभाज्या, त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थ आणि नंतर स्निग्ध पदार्थ. बरोबर. आणि त्याच्याबरोबरच नियमित व्यायाम ही आपल्या शरीराला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं वर्गीकरण बघितलं होतं पोषणचं, न्यूट्रिशनचं. त्याच्यामध्ये एक पहिले येतात मायक्रो न्यूट्रिएंट. ओके. मायक्रो म्हणजे काय मी तुम्हाला म्हटलं होतं, मायक्रो आणि मॅक्रो आणि मायक्रो. आता मॅक्रो मोठ्या प्रमाणात लागणारे आणि मायक्रो जे ते लहान प्रमाणात लागणारे. आता मॅक्रोमध्ये काय काय येतं, कार्बोहायड्रेट येतात, त्याच्यानंतर प्रोटीन येतात आणि फॅट्स येतात. त्याचे आपण एक्झाम्पल पण बघितलं होतं आणि ते आपल्या शरीरात का आवश्यक असतात, कशासाठी असतात तेही बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मायक्रोन्यूट्रिएंट. मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला कसे लागतात, कमी प्रमाणात लागतात. आणि मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये काय काय येतं, व्हिटॅमिन येतात. व्हिटॅमिनचे परत 2 टाईप पडतात. एक म्हणजे फॅट सोल्युबल असतात, जे फॅट सोल्युबल असतात, आणि दुसरे जे ते वॉटर सोल्युबल असतात, म्हणजे पाण्यात विरघळणारे असतात. आता फॅट सोल्युबल मध्ये किती येतात, 4च येतात, A, D, E, K. आणि जे वॉटर सोल्युबल आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि सी येतात. हे 2च येतात. पण बी कॉम्प्लेक्स मध्ये बरेच आहेत, B1, B2 असे. मी तुम्हाला म्हटलं आपण व्हिटॅमिन आज शिकणारच आहोत. त्याच्यानंतर येतात याच्यामध्ये मिनरल्स. मिनरल्स मध्ये पण काय येतात, परत 2 पडतात. मायक्रो मिनरल्स बघितले आपण आणि ट्रेस इलेमेंट बघितले. ट्रेस इलेमेंट मध्ये कोणते येतात ते बघितलं, मायक्रो इलेमेंट मध्ये कोणते येतात ते बघितलं. त्याच्यानंतर वॉटर. वॉटर आपल्या शरीरात म्हणजे कसं काम करतं, कशासाठी काम करतं ते बघितलं. त्याच्यानंतर डायटरी फायबरचं आपल्या बॉडीमध्ये काय वर्क आहे. त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट काय करतात. त्याच्यानंतर फायटोकेमिकल्सचं काय वर्क आहे. आणि प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स देखील आपण बघितले. त्याच्यानंतर काय बघितलं, आपलं जे भारतात जे राष्ट्रीय पोषणचे कार्यक्रम होतात, अजून काही स्कीम आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं करंटमध्ये तुम्ही स्कीम एकदा बघून घ्या. तर मग त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ICDS, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. त्याच्यानंतर मिड डे मील योजना बघितलं. त्याच्यानंतर पोषण अभियान आणि अन्न सुरक्षा अभियान 2013 पासून ते बघितलं. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेटचा आपण इंट्रो बघितला. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेटचे आपण टाईप देखील बघितले. टाईपमध्ये परत येतात सिंपल कार्बोहायड्रेट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. त्यांचं वर्क बघितलं काय होतं, हे पहा, हे दाखवले तिथं, हे तृणधान्य. त्याच्यानंतर आपण बघितलं फंक्शन बघितले कार्बोहायड्रेटचे. त्याच्यानंतर बघितले सोर्स. त्याच्यात सोर्स म्हणजे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत बाबा. त्याच्यानंतर आपण रिकमेंडेड इनटेक किती ठेवला पाहिजे, किती प्रमाण पाहिजे ते पण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं एक्सेस इनटेकचे इफेक्ट काय होतात. आता आपण बघतो लठ्ठपणा आणि मधुमेह आणि हृदयाचा धोका. म्हणजे अगदी लहान मुलांना सुद्धा हार्ट अटॅक यायला लागले. जन्मताच मुलांना डायबिटीज आहे. लठ्ठपणाचं पण खूप प्रमाण झालेलं आहे, कारण की आपण जंक फूड खातो, पॅकेट फूड खातो, त्यामुळे. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेटचे आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं.
कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं परत 3 टाईप पडतात. 3 याच्यामध्ये मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. मग त्याचे परत आपण कशामध्ये कन्वर्जन होतं आणि त्याचे एक्झाम्पल बघितले होते. ऑलिगोसॅकॅराइडचे पण एक्झाम्पल बघितले होते आणि पॉलिसॅकॅराइडचे पण एक्झाम्पल बघितले होते. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कार्बोहायड्रेटचे प्रकार आणि स्त्रोत. कार्बोहायड्रेटचे आपण बघितले होते प्रकार आणि स्त्रोत. तर त्याच्यामध्ये परत आपण बघितलं होतं स्टार्च बघितलं होतं, स्टार्च काय करतं. त्याच्यानंतर पॉलिसॅकॅराइड याचं काय बाबा प्रमाण असतं आणि काय करतं ते. त्याच्यानंतर सॅकॅराइड्स बघितले होते. सॅकॅराइडचे परत 2 प्रकार पडतात ते बघितलं होतं, डायसॅकॅराइड आणि ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मोनोसॅकॅराइड. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला बघितला होता. त्याच्यानंतर मोनोसॅकॅराइड विषयी काय बघितलं होतं, माहिती बघितली होती. बेसिक आपण काय बाबा त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो. त्याच्यानंतर ग्लुकोजचं उदाहरण बघितलं होतं, म्हणजे कशासाठी ते लागतं, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. त्याच्यानंतर वैशिष्ट्ये बघितली होती त्याची. ओके. त्याच्यानंतर आपण फंक्शन बघितले कार्बोहायड्रेटचे. ते काय काय सोर्स ऑफ एनर्जी आहे. त्याच्यानंतर ऊर्जेचे प्रकार बघितले होते. त्याच्यानंतर प्रोटीन स्पेअरिंग, फॅट मेटाबॉलिझम आणि सोर्स ऑफ फायबर. ओके. आणि सोर्स ऑफ फायबरचे परत काय 2 प्रकार पडतात. एक आहे डायजेस्टिबल आणि दुसरं आहे इनडायजेस्टिबल. त्यानंतर आपण बघितलं होतं प्रोटीन काय आहे. त्याच्यानंतर त्याची प्रोटीनची जी माहिती होती त्याच्यामध्ये काय बघितलं, रासायनिक रचना बघितली आपण बघितलं कार्बोहायड्रेटमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो. तसं याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर आणि फॉस्फरस पण असतो. त्याच्यामध्ये त्याचे मूलभूत घटक कोणते कोणते आहेत. अमायनो ऍसिड तुम्हाला म्हटलं होतं 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड आहे. त्याच्यात 20 प्रकारचे अमायनो ऍसिड आहेत. त्याच्यात 9 प्रकारचे जे काय आहे 9 प्रकारचे इसेन्शियल अमायनो ऍसिड आहे. तर प्रोटीनमध्ये काय काय येतं इथं दाखवलंय, मीठ, अंडी. त्याच्यानंतर प्रोटीनचे आपण स्त्रोत बघितले होते. स्त्रोतांमध्ये पण 2 बघितले होते. एक वनस्पतीजन्य बघितले होते आणि एक प्राणीजन्य बघितले होते. त्याच्यानंतर आपण शरीरातील भूमिका काय आहे बाबा प्रोटीनची ते बघितलं होतं. त्याच्यानंतर RDA रिकमेंडेड डेली अलाउन्सेस बघितलं होतं आणि प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. त्याच्यानंतर बघितलं ॲनिमल आणि प्लांट प्रोटीन, म्हणजे ॲनिमल व्हर्सेस प्लांट प्रोटीन काय आहेत बाबा. तर त्याच्यात बघितलं होतं ॲनिमल प्रोटीन जे आहेत ते काय आहे कंप्लीट आहे आणि जे प्लांट प्रोटीन आहे त्यांना आपण काय म्हणतो इनकम्प्लीट असू शकतात ते. त्याच्यानंतर अमिनो ऍसिडचे प्रकार बघितले होते. मी तुम्हाला म्हटलं होतं 6चं जे स्टेट बोर्ड आहे हा जो चार्ट आहे तो इंग्लिशमध्ये एकदा बघा, कारण की याच्यामध्ये एवढं व्यवस्थित दिलेलं नाही, म्हणजे मराठीत पटकन लक्षात नाही येत. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सोर्सेस ऑफ प्रोटीन बघितले होते. त्याच्यानंतर प्लांट बेस्ड प्रोटीन बघितलं होतं. ओके. त्याच्यानंतर ॲनिमल बेस्ड प्रोटीन बघितले होते. ॲनिमल बेस्ड प्रोटीनचे परत मुख्य स्रोत बघितले आपण. त्यानंतर बघितलं आपल्याला प्रोटीनमुळे होणारे फायदे बघितले होते आपण. हे फायदे. त्याच्यानंतर बघितलं फंक्शन बघितले प्रोटीनचे आपण. फंक्शन मध्ये परत काय बघितलं, ग्रोथ आणि रिपेअर, शरीराची वाढ आणि दुरुस्ती कशी होती. त्याच्यानंतर ऊर्जेचे स्त्रोत कोणते. त्याच्यानंतर एन्झाईम फॉर्मेशन. त्याच्यानंतर बघितलं
हार्मोन फॉर्मेशन बघितलं होतं. त्याच्यानंतर इम्युन फंक्शन बघितलं. इम्युन फंक्शन नंतर हिमोग्लोबिन, रक्तातील हिमोग्लोबिनचे निर्माण कसे होते ते बघितलं. त्याच्यानंतर स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट. त्याच्यानंतर पाणी संतुलन आणि शरीराचे पीएच नियंत्रण कसं होतं तेही बघितलं. त्यानंतर बघितलं आपण फॅट्सची पण सेम रासायनिक रचना बघितली. फॅटची इंट्रो बघितला. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फॅट बघितले. परत फॅटमध्ये 3 सब टाईप आहेत. पहिला आहे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि तिसरं आहे ते ट्रान्स फॅट, हे बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं फंक्शन बघितले फॅटची. त्याच्यामध्ये काय येतं, एनर्जी सोर्स, त्याच्यानंतर इन्सुलेशन, सेल स्ट्रक्चर, ॲब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन्स बघितले आपण, हार्मोन फॉर्मेशन बघितलं, मसलचे फंक्शन बघितले. त्याच्यानंतर आपण बघितले सोर्स. त्याच्यामध्ये पण परत 3 प्रकारचे सोर्स बघितले. ॲनिमल बघितलं, प्लांट बघितलं आणि प्रोसेस फूड. पण प्रोसेस फूड हे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. त्याच्यानंतर आपण आलो होतो व्हिटॅमिनकडे. तर व्हिटॅमिन जे ते काय करता, शरीरासाठी तर महत्वाचे आहेतच. हे जे आहेत हे सूक्ष्म अन्न घटक असून शरीराला सजीव ठेवण्यासाठी आणि त्यांचे कार्य योग्य पद्धतीने चालवण्यासाठी मदत करतात. हे काय सूक्ष्म अन्न घटक आहे. आता व्हिटॅमिन्सचे 2 प्रकार पडतात. व्हिटॅमिन्सचे किती प्रकार पडतात? 2 मुख्य प्रकार पडतात. एक आहे वॉटर सोल्युबल आणि दुसरं आहे ते फॅट सोल्युबल. दुसरं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघू फॅट सोल्युबल. आता वॉटर सोल्युबल जे येते काय पाण्यात विरघळणारे आहेत म्हणजे, आणि इनसोल्युबल जेव्हा असतात तेव्हा इनसोल्युबल म्हणजे न विरघळणारी. ओके. हे विटॅमिन्स पाण्यात विरघळतात आणि शरीरात जास्त काळ टिकत नाही. म्हणून त्यांना सतत काय असतो, पुरवठा आवश्यक असतो. म्हणजे सतत त्यांना पुरवठा आवश्यक असतो. आता मुख्य जे विटॅमिन्स आहेत, पहिला आहे ते विटॅमिन सी. विटॅमिन सी ला काय म्हणतात, ॲस्कॉर्बिक ॲसिड. हे पण तुम्हाला मॅच द पेअरला येतं. मॅच द पेअर विटॅमिन सी असं विचारतात, पुढे देतात ॲस्कॉर्बिक ॲसिड. आता विटॅमिन सीचं कार्य काय, तर प्रतिकारक शक्ती वाढवणे. त्याच्यानंतर जखमांची काय करतं, दुरुस्ती करतं. त्याच्यानंतर आयरनचा अवशोषण सुधारणे. त्याच्यानंतर स्त्रोत कोणते त्याचे, संत्री झाली, लिंबू झाला, किवी झाली, आवळा झाला. आणि तोटा काय, स्कर्वी रोग होतो. जास्त जर आपण त्याचं सेवन केलं तर स्कर्वी रोग होतो. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आता व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये B1, B2, B3, B5 राहिलं इथं, पॅन्टोथॅनिक ॲसिड येते, आणि हे B6 आणि हे B12. आता B1 B1, B2, B3, B6, B12. त्याच्यानंतर फॉलिक ॲसिड, पॅन्टोथॅनिक ॲसिड आणि बायोटीन, हे सगळे बी कॉम्प्लेक्सचे परत सब आहेत टाईप. आता व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचं कार्य काय, तर ते आपलं काय करतं, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतं. आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करतं. त्याच्यानंतर मेंदूचे कार्य करतं, मेंदूचं फंक्शनिंग. ओके. आणि तांत्रिक प्रणाली आणि रक्त निर्मितीचं देखील
काम करतं. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स रक्त निर्मितीचं पण कार्य करतं. आपण जेव्हा आजारी पडल्यावर आपल्याला जास्त करून डॉक्टर लोक काय बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्याच देतात. तर मग हे बी कॉम्प्लेक्स आपल्याला इतकं महत्वाचं आहे की आपला तर मेंदूच चालला नाही तर फंक्शनिंग बंद पडेल ना. ऊर्जा मिळाली नाही तर आपण राहू का, आजारी पडून जाऊ. रक्त आपल्या शरीरात निर्माण नाही झालं तर त्याच्यासाठी बी कॉम्प्लेक्स खूप महत्वाचं आहे. स्त्रोत म्हटलं तर तांदूळ झालं, डाळी झाल्या, पाणी झालं, बटाटे आणि दुधाचे पदार्थ हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे आहेत. तोटा जर म्हटला तर बी वन थायमिन च्या कमतरतेमुळे काय होतं, बेरी हा आजार होतो. आणि B12च्या कमतरतेमुळे काय होतं, ॲनिमिया होतो. म्हणजे B12 मुळे ॲनिमिया होतो. पुढे आपण हे पूर्ण सगळं जे आहे ते चार्टमध्ये कशामुळे कोणता आजार होतो आणि आजार कोणता होतो आणि काय काय त्याचे सोर्सेस आहेत ते बघणार आहेत आपण. हे आहे आपले विटॅमिन, जीवनसत्वे. याच्यामध्ये सगळे फ्रुट्स आहेत, मीठ हे सगळं दाखवले. त्याच्यानंतर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन. हे विटॅमिन्स काय करतात, हे विटॅमिन शरीराच्या चरबीमध्ये साठवले जातात. साठवतात कुठे, शरीराच्या चरबीमध्ये साठवले जातात आणि शरीरात अधिक काळ टिकतात. आता जे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन ते काय होतं, ते म्हणजे साठवले ते जात नाही आणि शरीरात ते कमी प्रमाणात टिकतात, त्याच्यामुळे ते वारंवार लागतात. पण यांचं असं नाही फॅट सोल्युबल आपल्याला शरीरामध्ये अधिक काळ टिकतात आणि ते स्टोरेज करून ठेवतात, आपलं शरीराच्या चरबीमध्ये साठवतात. त्याच्यानंतर मुख्य जे व्हिटॅमिन आहेत यांचे फॅट सोल्युबलचं, पहिला आहे तो व्हिटॅमिन ए. त्याला काय म्हणतात, रेटिनॉल. तुम्हाला मगाशी पण म्हटलं हे मॅच द पेयर क्वेश्चन येतातच, त्याच्यामुळे लक्षातच ठेवायचं, चार्ट बनवायचा. नेम, आता इथं व्हिटॅमिन ए समजा, रेटिनॉल, सोर्स आणि डिसीज काय होतं ते. ओके, आता व्हिटॅमिन ए जे ते रेटिनॉल आहे, तर त्याचं कार्य काय, दृष्टी, त्याच्यानंतर त्वचा, प्रतिकारशक्ती सुधारणे. आपल्या डोळ्यांसाठी ते चांगलं आहे, त्वचेसाठीही चांगलं आहे आणि प्रतिकारशक्ती पण सुधारते. स्त्रोत म्हटलं तर गाजरे, पांढरे गोड शिंग, पालक आणि मांस. आणि तोटा याचा काय आहे, रात्रीची जी आहे ती दृष्टी कमजोर होते. कशाने, व्हिटॅमिन ए ने. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी बघूया. व्हिटॅमिन डी जे त्याला काय म्हणतात, कॅल्सिफेरॉल. हे असं होतं, म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की इंग्लिशमध्ये नाव शक्यतो आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. व्हिटॅमिन डी, कॅल्सिफेरॉल. आता हे आपलं काय कार्य करतं शरीरामध्ये, हाडांना मजबूती देतं. त्याच्यानंतर कॅल्शियम आणि फॉस्फरसचं अवशोषण करतं. स्त्रोत काय आहे याचा, सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर दूध, माशांचे तेल आणि अंडी. तोटा काय, रिकेट्स आणि हाडांची कमजोरी व्हिटॅमिन डीचं. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन ई, अल्फा टोकोफेरॉल. आता याचं कार्य काय आहे, अँटीऑक्सिडंटचं कार्य करतं आणि त्वचेला पण फायदा आहे. स्त्रोत त्याचे काय आहे व्हिटॅमिन ईचे, अक्रोड, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या.
तोटा जर म्हटलं तर प्रजनन क्षमता कमी होणे आणि रक्तस्राव होणे. व्हिटॅमिन ई मुळे काय होते, प्रजनन क्षमता पण कमी होते आणि रक्तस्राव होतो. म्हणजे त्या एक्सेस अमाऊंट मध्ये आपण जर घेतलं तर. त्याच्यानंतर पुढचं आहे व्हिटॅमिन के. फायलोक्विनिन. व्हिटॅमिन के येतं फायलोक्विनिन. आता व्हिटॅमिन के चं जे कार्य आहे ते काय करतं की रक्ताचे थिजण्याचं कार्य करतं. कोॲग्युलेशन म्हणतात त्याला. स्त्रोत काय आहे त्याचा? पालेभाज्या आहेत, म्हणजे पालक आणि कोथिंबीर. स्त्रोत काय आहे? पालेभाज्या, पालक आणि कोशिंबीर. त्याच्यानंतर ब्रोकोली. तोटाचा म्हटलं तर रक्तस्राव थांबण्यासाठी अडचणी येतात. जर आपण हे जास्त प्रमाणात घेतलं तर रक्तस्राव थांबण्यासाठी अडचणी येतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिनचे महत्व काय आहे? व्हिटॅमिनचे आपल्या पचनक्रिया सुधारणे. पचनक्रिया सुधारते. पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन जे असतात ते पाचन क्रिया आणि चयापचय सुधारतात. वॉटर सोल्युबल जे असतात ते. त्याच्यानंतर पेशींची दुरुस्ती. व्हिटॅमिन्स काय करतात? शरीराच्या पेशींच्या दुरुस्तीसाठी. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात आणि रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला मग काय होतं, मदत होते. त्यानंतर हृदय आणि रक्तवाहिन्यांचे स्वास्थ्य. व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन के हे काय करतं? हृदय आणि रक्तवाहिन्यांचे कार्य जे ते सुनिश्चित करण्याचं काम करत असतं. त्याच्यानंतर दृष्टी सुधारणे. व्हिटॅमिन्सचं काय? व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारते. गाजर हे खूप चांगलं उदाहरण आहे व्हिटॅमिन एचं. हे हे आपण चार्ट मध्ये दिलेलंच आहे. हे आहे. आता आपण याच्या पुढे लिहू फॅट सोल्युबल जे आहेत ते ए, डी, ई आणि के. हे सगळे आहेत. हे आहेत फॅट सोल्युबल. आणि हे जे बाकीचे जे आहेत ते काय? वॉटर सोल्युबल आहेत. वॉटर. आता व्हिटॅमिन ए ते काय? फॅट सोल्युबल आहे. तर त्याचं कार्य काय? दृष्टी सुधारते. त्याच्यानंतर त्वचेसाठी, इम्युन सिस्टीमसाठी मदत करते. त्याचा स्त्रोत आहे गाजर, पालक, गोडशिंग, यकृत आणि अंडे. आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम जर आपण बघितले तर ते आहे रेटिनॉइड्स, अंधत्व म्हणजे आणि त्वचेचे विकार होऊ शकतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी1 हे काय? बी कॉम्प्लेक्स मधले आहेत, म्हणजे वॉटर सोल्युबल आहेत. त्याचे कार्य काय? ऊर्जा निर्मितीसाठी. त्याच्यानंतर तांत्रिक प्रणालीचे कार्य सुधारणे. स्त्रोत आहे त्याचा तांदूळ, डाळ, मांस आणि बटाटा. आणि डिसीज कोणते होतात? बेरीबेरी आणि मानसिक विकार. व्हिटॅमिन बी1. व्हिटॅमिन बी2 सुद्धा काय? वॉटर सोल्युबल आहे. त्यांचं कार्य काय? ऊर्जा निर्मिती. शरीरातील पेशींना ते ऑक्सिजन पुरवतात. ओके. आणि स्त्रोत जर म्हणाल तर दूध, दही, अंडी आणि तांदूळ. आता याचं कमतरतेमुळे काय होतं? चकाकणं, त्वचेवर जळजळ आणि गळती. व्हिटॅमिन बी3 परत वॉटर सोल्युबलच आहे. ते काय करतं? चयापचय क्रियांची मदत करणे आणि त्वचेचं आरोग्य सुधारते. त्याच्यामुळे त्याचे स्त्रोत काय? मांस, अंडी, डाळ आणि नाचणी बी3चं. आणि त्याच्यामुळे काय होतं? पेलेग्रा हा आजार होतो. त्वचा आणि पचनाशी संबंधित विकार आहे हा.
पेलेग्रा. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B6. व्हिटॅमिन B6 जे ते पण वॉटर सोल्युबल आहेत. ते काय करता, प्रोटीनचे चयापचय, त्याच्यानंतर मेंदूचे कार्य आणि रक्त निर्मितीसाठी त्याचा फंक्शनिंग करतं. स्त्रोत त्याचा आहे बटाटा, शेंगदाणे, चिकन, मासे. त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला ॲनिमिया, त्याच्यानंतर मूड स्विंग्स आणि त्वचेचे विकार होऊ शकतात अतिसेवनामुळे. समजा B12 जे आहे ते त्याचं कार्य आहे की रक्त निर्मिती आणि तांत्रिक प्रणालीचे कार्य. स्त्रोत म्हटलं तर मांस, अंडी आणि दूध. याच्या कमतरतेमुळे कोणते परिणाम होतात? ॲनिमिया, तांत्रिक तणाव आणि मणक्याचे विकार. कशामुळे? व्हिटॅमिन B12 मुळे. व्हिटॅमिन C काय? स्कर्वी. ते काय करतं? प्रतिकारक क्षमता वाढवतं, आयर्नचं अवशोषण करते आणि जखमांची दुरुस्ती करते. त्याचे स्त्रोत काय आहेत? संत्रे, आवळा, किवी आणि लिंबू. स्कर्वीच्या कमतरतेमुळे काय होतं? स्कर्वी हा आजार होतो. दात गळणे, जसं की रक्तस्राव पण त्याच्यामध्ये येतं. व्हिटॅमिन A, D, E, K हे काय असतात? फॅट सोल्युबल आहेत. त्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन A बघितलं, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं? रातआंधळेपणा, अंधत्व किंवा त्वचेचे विकार होतात. दुसरं जे येते व्हिटॅमिन D. व्हिटॅमिन D चं जे कार्य आहे ते काय करतं? आपल्याला हाडांची मजबूती, त्याच्यानंतर कॅल्शियमचे अवशोषण करते आणि हाडांच्या विकारांपासून आपल्याला संरक्षण देतात. स्त्रोत जर आपण म्हटलं तर काय? व्हिटॅमिन D म्हणजे सूर्यप्रकाश, सकाळचं जे कोवळं ऊन असतं ते, त्याच्यानंतर दूध, मासे आणि अंडी. त्याच्या कमतरतेमुळे कुठले आजार होतात? तर तो होतो रिकेट्स. व्हिटॅमिन D मुळे रिकेट्स म्हणजे हाडांची कमकुवतता आणि ऑस्टिओपरोसिस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हिटॅमिन E, फॅट सोल्युबल मधले. व्हिटॅमिन Eचं जे कार्य आहे ते काय? अँटीऑक्सिडंटचे कार्य करते. त्याच्यानंतर त्वचेची काळजी घेतं आणि शरीरातील ज्या पेशी असतात त्याचंही संरक्षण करतात. त्याचे स्रोत आहे शेंगदाणे, बदाम आणि हिरव्या भाज्या. त्याच्या कमतरतेमुळे होणारे आजार जे येते प्रजनन क्षमता कमी करतात आणि शरीरातील रक्तस्रावही होतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन K पण फॅट सोल्युबल मध्ये येतात. व्हिटॅमिन Kचं जे कार्य आहे त्याचं आहे रक्ताचे थिजण्याचे कार्य करतात, म्हणजे कोॲग्युलेशन. काय म्हणतात याला? कोॲग्युलेशन. त्याच्यानंतर हाडांचे आरोग्य सुधारतात. त्याचं जे स्त्रोत आहे ते पालक, ब्रोकोली, कोथिंबीर आणि शेंगदाणे. आणि कमतरतेमुळे होणारे परिणाम कोणते आहेत? रक्तस्राव आणि हाडांची कमजोरी. हे आहे व्हिटॅमिनचं. हे तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकतात आणि किंवा व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही. त्याच्यानंतर येतं फॅट सोल्युबल. आपण मगाशी बघितलं होतं वॉटर सोल्युबल जे आहेत. वॉटर सोल्युबल जे आहेत जे आपण इथेच दोघांना पण एकदा आपल्याला कम्पेअर पण करता येईल. आपण मगाशी वॉटर सोल्युबल इन डिटेल मध्ये बघितलं होतं. आता आपण बघतोय फॅट सोल्युबल. फॅट सोल्युबल हे काय करतात? शरीरातील चरबीमध्ये साठवले जातात. आणि वॉटर सोल्युबलचं कसं असतात? ते साठवले जात नाही. हे चरबीमध्ये साठवले जातात. हे काय? अधिक काळ टिकतात. तसं जे वॉटर सोल्युबल आहे ते कमी काळ टिकतात.
त्याच्यानंतर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आपण बघितलं ADEK. हा सॉरी, आपण इथं वॉटर सोल्युबल बघतोय, तर ते आहेत बी कॉम्प्लेक्स सॉरी चुकून झालं, आणि व्हिटॅमिन सी. याच्यामध्ये B1, B2, B3, B5, B6, B12 एक्सेट्रा. हे आपण दोघांचं कंपॅरिझन मगाशी आपण वॉटर सोल्युबलचं बघितलंच आहे, पण कंपॅरिझनसाठी मी तुम्हाला इथे दिलंय. आता फॅट सोल्युबलमध्ये पहिलं आहे ते व्हिटॅमिन ए, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, रेटिनॉल. त्याचं कार्य काय आहे, विशेषतः रात्रीची दृष्टी, त्याच्यानंतर त्वचा, श्वसन प्रणाली आणि प्रतिकारशक्तीचे कार्य सुधारवणे, त्याच्यानंतर जखमांची दुरुस्ती. स्त्रोत आपण बघितलं चार्टमध्ये मगाशी, गाजर, शकरकंद, पालक, गोडशिंग, अंडी, यकृत आणि दुधाचे पदार्थ. कमतरतेमुळे होणारे परिणाम काय ते, रात्री दृष्टीचा अभाव आणि अंधत्व, त्याच्यानंतर त्वचेचे विकार आणि प्रतिकारशक्ती कमी होणे, श्वसनाच्या संक्रमणाचा धोका वाढतो, त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी, कॉल्सिफेरॉल. ओके, कॉल्सिफेरॉल व्हिटॅमिन डी. कार्य काय, हाडांची मजबूती, त्याच्यानंतर कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या अवशोषणास काय करतात, ते मदत करतात. त्याच्यानंतर हाडांच्या आणि दातांच्या आरोग्याचे संरक्षण करतात, प्रतिकारशक्तीला पण मदत करतात. त्याचे जे स्त्रोत आहे ते काय, सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर मासे, उदाहरण जर झालं आपण तर सॅल्मन आणि मॅकरल, अंडी, दूध आणि यकृत. त्याच्या कमतरतेमुळे कोणते परिणाम होतं, रिकेट्स म्हणजे हाडांची विकृती, आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची कमकुवतता. हा बऱ्याच वेळा आपण बघितो की जे एजेड लोक असतात, किंवा आता पण आपण बघतो, आता समजा PSI फिजिकलला बरेच मुलं फिजिकल करायला जातात, पळायला जातात, त्यांचं लिगामेंट हे होतं, म्हणजे हाडांची कमकुवतता असल्यामुळे, व्हिटॅमिन डी चं पूर्ण घेतल्यामुळे. हाडांची दर्द आणि विकृती, प्रतिकारशक्ती काय होते, कमी होते. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन ई, त्याला काय म्हणतात, टोकोफेरॉलचे कार्य काय, अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करणे, अँटीऑक्सिडंट म्हणून ते काम करतात, आणि जे शरीरातील पेशींना काय करतात, मुक्त रॅडिकल्स पासून संरक्षण करतात, फ्री रॅडिकल्स पासून काय करतात, संरक्षण करतात. त्याच्यानंतर त्वचेचे आरोग्य सुधारवणे, त्याच्यानंतरचे प्रजनन क्षमता आणि रक्त परिसंचरण सुधारणे. स्त्रोत काय त्याचे, शेंगदाणे, बदाम, सूर्यफूल बी, हिरव्या पालेभाज्या आणि ॲवोकॅडो हे व्हिटॅमिन ई चे स्त्रोत आहेत. आणि कमतरतेमुळे त्याचं काय होतं, प्रजनन क्षमताही कमी होते, त्याच्यानंतर रक्तस्राव होतो, स्नायूंचे विकार होतात, त्वचेचे विकार होतात, जसे की कोरडेपणा आणि रॅशेस, हे झाले व्हिटॅमिन ई चे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन के ला म्हणतात फायलोक्विनिन. कार्य काय त्याचं, रक्ताचे थिजण्याचे कार्य इथं दिलेलं आहे, कोॲग्युलेशन. त्याच्यानंतर हाडांचे आरोग्य सुधारणे. त्याच्यानंतर काय करतं ते, हृदय आणि रक्तवाहिन्यांची निरोगी स्थिती राखतं. स्त्रोत त्याचे आहे पालक, ब्रोकोली, कोथिंबीर, गाजर, शेंगदाणे आणि इतर हिरव्या भाज्या. कमतरतेमुळे काय होतं, त्याच्या म्हणजे कमी प्रमाणात हे केल्यामुळे रक्तस्राव होतो, ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये
अतिरिक्त रक्तस्राव होऊ शकतो. जसं की आपण बघतो की कधी कधी दातांमधून रक्त येणे किंवा काय, हाडांची कमजोरी आणि हाडांचे दुखणे, त्याच्यानंतर जखमांची व्रण शरीरावर कमी होणे आणि जास्त वेळ उपचार घेणे. त्याच्यानंतर पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन. व्हिटॅमिन्स काय करतात, जास्त काळ टिकत नाही, जलदपणे उत्सर्जन होते त्याचे. त्याच्यामध्ये येतं B1, B2, B3, B6, फॉलिक ऍसिड, पॅन्टोथॅनिक ऍसिड आणि बायोटीन. आता व्हिटॅमिन सी बघू आपण. व्हिटॅमिन सी ला काय म्हणतात, ऍस्कॉर्बिक ऍसिड. व्हिटॅमिन सी ला काय म्हणतात, ऍस्कॉर्बिक ऍसिड. त्याचं कार्य काय आहे, शरीरातील पेशींना मुक्त रॅडिकल्स पासून संरक्षण करतात, म्हणजे अँटीऑक्सिडंट. याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला, कुठल्या तरी एक्झामला आला पण आहे, पण आपल्या MPSC ला परत येऊ शकतो की फ्री रॅडिकल्स, पेशींना फ्री रॅडिकल्स कोणते व्हिटॅमिन आहे की ते पेशींचं मुक्त रॅडिकल्स पासून संरक्षण करतात, किंवा त्याला काय म्हणतात, अँटीऑक्सिडंट ऍस्कॉर्बिक ऍसिड. प्रतिकार शक्तीला मदत करणे आणि जखमांची दुरुस्ती करणे. स्त्रोत काय आहे त्याचे, संत्रे, आवळा, लिंबू, किवी, स्ट्रॉबेरी आणि भोपळा. कमतरतेमुळे होणारे परिणाम, स्कर्वी, जवळजवळ जखमा, दात गळणे आणि थकवा. हे कशाचं आहे, व्हिटॅमिन सी. प्रतिकारशक्ती कमी होते. नेक्स्ट आहे ते व्हिटॅमिन B1. B1 ला काय म्हणतात, थायामिन. थायामिनचं कार्य काय आहे, ऊर्जा निर्मितीसाठी तर महत्वाचं आहेच, आणि स्नायू आणि तांत्रिक प्रणालीचे कार्य पण सुधारते. त्याच्यानंतर स्त्रोत काय त्याचे, तांदूळ, डाळ, मांस आणि बटाटा. कमतरतेमुळे होणारे काय आजार कोणते होतात, बेरी. त्याच्यानंतर द्रुत हृदयगती, स्नायूंची कमकुवतता आणि पचन संस्थेचे विकार. त्याच्यानंतर मानसिक पण विकार होतात आणि संज्ञानात्मक कमी देखील असते. पुढचा आहे B2 ला काय म्हणतात, रायबोफ्लेविन. तर B2चं कार्य काय, शरीरातील ऊर्जेची चयापचय. त्वचेला आणि प्रणालीला आरोग्यपूर्ण ठेवण्याचं काम करतं. स्त्रोत काय, दूध, दही, अंडी, पालक आणि तांदूळ. कमतरतेमुळे काय होतं त्याला, रायबोफ्लेविन डिफिशियन्सी. ते काय होतं त्याच्यामध्ये, त्वचेवर जळजळ होते, त्याच्यानंतर गळती होते आणि म्युकोसा हा विकार देखील होतो. लाल आणि जळजळणारे डोळे, हे देखील B2च्या कमतरतेमुळे ही डिफिशियन्सी होते. त्याच्यानंतर B3, त्याला काय म्हणतात, नायासिन. B3 ला म्हणतात नायासिन. नायासिनचं कार्य काय, शरीरातील जी चयापचय प्रक्रियेला मदत करते आणि त्वचेला, पचन प्रणालीला आणि नस प्रणालीला आरोग्य प्रदान करते. स्त्रोत त्याचा काय, मांस, अंडी, डाळ आणि पांढरे तांदूळ. कमतरतेमुळे काय होतं त्याला, पेलेग्रा, त्वचेवर फोड येणे, जखमा होणे, मानसिक विकार आणि डायरिया हे सुद्धा B3चे विकार आहेत. त्याच्यानंतर B6 ला काय म्हणतात, पायरिडॉक्सिन. B6 ला काय म्हणतात, पायरोडॉक्सिन म्हणतात. तर आता B6चं कार्य काय की, B6चं कार्य काय, प्रोटीन चयापचय आणि रक्त निर्मितीचं कार्य करतात
आणि तांत्रिक प्रणालीसाठी पण आवश्यक असतात. तांत्रिक प्रणालीसाठी पण आवश्यक असतात. स्त्रोत त्याचे काय? बटाटा, शेंगदाणा, चिकन आणि मासे. त्याच्या कमतरतेमुळे काय होतं? ॲनिमिया म्हणजे रक्त कमी होतं. आपण बघतो मुलींच्या शरीरात बऱ्याच वेळा रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. त्याच्यानंतर त्वचेचे विकार आणि मूड स्विंग्स बेसिकमध्ये. त्याच्यानंतर B12 व्हिटॅमिन B12 त्याला काय म्हणतात? कोबॅलामाइन. आय थिंक तुम्हाला हे ग्रीन असल्यामुळे दिसत नाही वाटतं, पण मी इथं लिहिलेलं आहे तरी. कोबॅलामाइनचं जे कार्य आहे ते काय आहे? रक्त निर्मिती आणि तांत्रिक प्रणालीचं काय करतं? कार्य करतं आणि DNAचं देखील संश्लेषण करतं. आता त्याचे स्त्रोत काय आहे? मांस, अंडी, दूध, मासे आणि बाकीचे जे प्राणीजन्य जे पदार्थ आहेत ते देखील याच्यामध्ये येतात. त्याच्या कमतरतेमुळे काय होतं? ॲनिमिया होतं म्हणजे रक्ताची कमतरता. त्याच्यानंतर तांत्रिक विकार होतात आणि दुर्बलता आणि मानसिक विकार देखील होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड हे कशामुळे होतं? आयर्नच्या कमतरतेमुळे. आता कार्य काय आहे? DNA निर्मितीसाठी महत्वाचं असतं. कशासाठी? DNA निर्मितीसाठी महत्वाचे असते. गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्वाचे असते. प्रेग्नन्सीमध्ये जास्त करून आपल्याला फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतात. फोलिक ॲसिडच्या टॅबलेट देतात. आता फॉलिक ॲसिडचे स्त्रोत आहेत पालक, बटाटे, डाळ, गहू आणि फळे. आणि कमतरतेमुळे काय होतं? ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता होते. आणि गर्भधारणेदरम्यान न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स, गर्भधारणेच्या वेळेस न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स होतात म्हणजे गर्भात विकृती होणे. ती होऊ नये म्हणून आपण फॉलिक ॲसिडचं सेवन जास्त प्रमाणात केलं पाहिजे. आयर्नचं प्रमाण जास्त प्रमाणात केलं पाहिजे म्हणजे हे होत नाही. त्याच्यानंतर आहे पॅन्टोथॅनिक ॲसिड. पॅन्टोथॅनिक ॲसिड कार्य काय आहे त्याचं? ऊर्जेच्या निर्मितीला मदत करता आणि त्वचा आणि घसा यांचे आरोग्य सुधारणे. स्त्रोत काय आहे त्याचे? स्त्रोत काय आहेत त्याचे? गहू, मांस, शेंगदाणे आणि अंडी. कमतरतेमुळे काय होतं? त्याच्यात थकवा जाणवतो आपल्याला. त्याच्यानंतर तांत्रिक विकार होतात आणि पचनसंस्थेचे देखील विकार होतात. हे झालं पॅन्टोथॅनिक ॲसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बायोटीन. बायोटीनचं कार्य काय आहे? प्रोटीन, त्याच्यानंतर फॅट, चरबी आणि कार्बोहायड्रेटचं चयापचय करण्याचं काम कोण करतं? बायोटीन करतं. त्याच्यानंतर त्वचा झाली, केस झाली, आपले नख झाले यांचे पण आरोग्य सुधारण्याचं काम बायोटीन करत असतं. म्हणजे त्याच्यानंतर स्त्रोत काय आहे त्याचे? अंडी झाले, नट्स झाले, बिया झाले आणि गहू झाले. कमतरतेमुळे काय होतं? केस गळतात आणि त्वचेचे विकार. त्याच्यानंतर आपण पुढचं बघणार आहे मिनरल्स. मिनरल्स हे काय करतात? खनिजे हे सूक्ष्म पोषक तत्वे असून शरीरातील विविध जैविक क्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. आणि ही किती प्रकारची? 2 प्रकारची असतात. आता हे आपण खनिज बघू.
कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सल्फर. आता जे कॅल्शियम आहे, कॅल्शियमचं कार्य काय आहे, की हाडं मजबूत ठेवणे, दात मजबूत करणे, त्याच्यानंतर स्नायूंचे संकोचन. स्त्रोत काय आहे त्याचं? दूध झालं, चीज, हिरव्या पालेभाज्या. आणि त्याच्या कमतरतेमुळे काय होतं? अस्थिभंग आणि ऑस्टिओपरायसिस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सोडियम. सोडियम काय करतं? शरीरातील पाणी संतुलित राखण्याचं काम करतं आणि रक्तदाब देखील नियंत्रण ठेवतं. रक्तदाबाचं पण नियंत्रण ठेवतं. BP. स्त्रोत काय? मीठ आणि प्रक्रिया केलेले अन्न. अभावाचे परिणाम काय? थकवा आणि रक्तदाब कमी होणे. थकवा आणि रक्तदाब कमी होणे अभावाचे परिणाम. त्याच्यानंतर पोटॅशियम. पोटॅशियम काय करतं? स्नायू आणि मज्जासंस्थेचं कार्य करतं. स्नायू आणि मज्जासंस्थेचं. त्याचं स्त्रोत काय? केळी, बटाटे आणि टोमॅटो. त्याचे परिणाम काय आहेत? की स्नायू कमकुवतपणा आणि हृदयाच्या समस्या. पुढचं आहे ते फॉस्फरस. फॉस्फरस काय करतं? हाडे आणि दात जे असतात ते मजबूत करतात आणि ऊर्जा निर्मितीचं पण काम करत असतात. स्त्रोत काय? दूध, मासे आणि डाळ. हाडांची कमजोरी परिणाम. पुढचं आहे ते मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय करतं? स्नायू व तांत्रिक कार्य करतं. स्नायू आणि तांत्रिक कार्य करतं. त्याच्यानंतर स्त्रोत त्याचे कडधान्य, नट्स, हिरव्या भाज्या. आणि परिणाम काय त्याचं? अशक्तपणा, स्नायूंचे खूप आकसणे. पुढचं आहे सल्फर. सल्फर काय करतं? प्रथिनांमध्ये असतं आणि त्वचा आणि केस जे त्याचं आरोग्य हे करतं. कांदा, लसूण आणि अंडी. स्त्रोत आणि परिणाम काय त्याचे? दुर्मिळ आणि त्वचा विकार. दुसरं आहे, एक आहे ट्रेस मिनरल्स आणि मायक्रो मिनरल्स. ट्रेस एलिमेंट म्हणजे मायक्रो एलिमेंट्स म्हणजे अगदी कमी प्रमाणात लागणारे पण महत्वाचे आहेत. आता याच्यात आपण बघू आयर्न, झिंक, आयोडीन, सेलेनियम, कॉपर आणि मॅग्नीज. आता आयर्न जे त्या आयर्नचं कार्य काय ते हिमोग्लोबिनची निर्मिती करतं आपल्या शरीरामध्ये. स्त्रोत त्याचं काय? हिरव्या भाज्या, गूळ आणि मासे. त्याचे परिणाम आहे ॲनेमिया आणि थकवा. नेक्स्ट आहे ते झिंक. झिंक काय करतं? आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करत असतं. जखम भरून काढण्यासाठी पण म्हणजे झिंकचं आपण सेवन केलं तर लवकर जखमा बऱ्या होतात. दूध, अंडी आणि शेंगदाणे. परिणाम काय? जखमा न भरणे आणि त्वचेचा विकार पण होतो. त्याच्यानंतर आयोडीन काय करतं? थायरॉइड ग्रंथींचं कार्य करतं. स्त्रोत काय? आयोडाइज मीठ आणि समुद्री अन्न. त्याच्यानंतर अभावाचे जे परिणाम आहेत तर ते काय? घशाचा वाढ म्हणजे गॉयटर होऊ शकतो आणि बौद्धिक दुर्बलता म्हणजे आपण हे ऑटिझम वगैरे बघतो. हे आजार आयोडीनच्या याच्यामुळे होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे ते सेलेनियम. सेलेनियम काय करतं? अँटीऑक्सिडंटचं काम करत असतं आपल्या शरीरामध्ये. नट्स झालं, मासे, अंडे. रोगप्रतिकारक क्षमता कमी असते म्हणजे परिणाम म्हटलं तर. नेक्स्ट आहे ते कॉपर काय करतं? लोह तत्व शोषण करतं आणि एन्झाईमचं पण कार्य करतं. काजू झालं, कडधान्य झालं. आता त्याचे अभाव जे आहेत ते ॲनेमिया आणि हाडे कमकुवत होऊ शकतात. नेक्स्ट आहे ते मॅग्नीज काय करतं? हाडांची मजबूतता आणि चयापचयाचं कार्य करत असतं. स्त्रोत जर आपण म्हटलं तर धान्य आणि नट्स.
परिणाम काय आहे? दुर्बलता आणि हाडे कमकुवत होणे. हे पण तुम्ही चार्ट सगळे हे करू शकता. नेक्स्ट आहे बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट. संतुलित आहार म्हणजे काय? संतुलित आहार असा आहार आहे ज्यामध्ये शरीरातील आवश्यक सर्व पोषक तत्वे म्हणजे प्रोटीन झालं, फॅट झालं, कार्बोहायड्रेट झाले, व्हिटॅमिन झालं, मिनरल झालं, वॉटर झालं आणि तंतू झाले यांचं योग्य प्रमाण. आणि त्याचं आपण आता बघणारे संतुलित आहाराचे जे घटक आहे त्याचे कंपोनंट बघणारे. आता पहिलं आहे ते प्रोटीन. प्रोटीनचं कार्य काय आहे? शरीरातील वाढ आणि दुरुस्तीसाठी प्रोटीन महत्वाचे असतं. प्रमुख त्याचा स्रोत आहे दूध, अंडी आणि डाळ. नेक्स्ट आहे ते कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट काय काम करत असतं? कार्बोहायड्रेट हे ऊर्जा निर्मितीसाठी काम करतं. त्याचं जे स्रोत आहे ते आहे तांदूळ, गहू आणि बटाटे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं फॅट्स. फॅट्स काय करतं? ऊर्जेची साठवणूक करतं आणि उष्णता आपल्या बॉडीमध्ये उष्णता ठेवण्याचं काम करतं. त्याचे जे स्रोत आहे ते काय आहे? तेल झालं, साजूक तूप आणि शेंगदाणे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते व्हिटॅमिन्स बघितले आपण. व्हिटॅमिन्समध्ये काय बघितलं? म्हणजे व्हिटॅमिन्सचं जे मेन कार्य आहे, मेन जे फंक्शन आहे ते काय आहे? रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामध्ये टिकवून ठेवते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करत असतं व्हिटॅमिन्स. त्याच्यामध्ये मुख्य जे स्रोत आहे ते आहेत फळे, भाज्या आणि दूध. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं मिनरल्स. मिनरल्स काय काम करतात? आपल्या शरीरामध्ये हाडांची मजबूती राखतात आणि रक्त निर्मितीसाठी काम करतात. त्याच्यानंतर प्रमुख स्रोत त्याचे आहेत हिरव्या भाज्या आणि सेंद्रिय पदार्थ. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं वॉटर. वॉटर हे काय काम करत असतं? शरीरातील द्रव संतुलन. द्रव म्हणजे लिक्विडचं संतुलन करत असतं. त्याच्यामध्ये काय येतं? पाणी आणि फळांचा रस. पाणी आणि फळांचा रस हे जे त्याचे स्रोत आहेत. त्याच्यानंतर आपण बघितले होते फायबर. फायबरचे मेन जे कार्य आहे सोर्स ते काय आहे? कार्य फंक्शन पचन क्रिया आपली सुधारते आणि मलावरोध टाळतो. त्याचे स्रोत काय आहेत? फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य. हे तुम्हाला पाठच करायचंय सगळं. विटॅमिन्स, मिनरल्सवर म्हणजे जे न्यूट्रियंट्स आहेत त्याच्यावर 100% क्वेश्चन असतो. म्हणजे असतो कुठल्या ना कुठल्या तरी एक्झाम मध्ये विचारलाच जातो. त्याच्यामुळे तुम्ही ते चार्ट जे ते सगळे प्रिपेअर करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. संतुलित आहाराचं आपण आता महत्व बघू. त्याचं महत्व काय आहे? शरीराची वाढ आणि विकासासाठी महत्वाचं असतं. बॅलन्स डाएट. आजारांपासून संरक्षण होतं. शरीरातील कार्य काय होतं? सुरळीत ठेवतंय. त्याच्यानंतर मानसिक आणि शारीरिक आरोग्य काय होतं? टिकवतं. आणि पचनक्रिया काय होते? सुधारते. त्याच्यामुळे बॅलन्स डाएट आपण बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर वयोगट दिलेले आहे, अवस्था दिलेल्या आहेत आणि त्याच्या गरजा म्हणजे कोणासाठी काय गरजेचं आहे. आता जे बालक जे आहेत ओके, बालक त्यांना काय प्रोटीन आणि कॅल्शियमची गरज असते. याला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. दुसरी आहे ती गर्भवती महिलांमध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड आणि ऊर्जा हे महत्वाचे. त्याच्यानंतर वृद्धांमध्ये काय महत्वाचं आहे? कमी तेलयुक्त आणि हलका आहार. कमी तेलयुक्त आणि हलका आहार हा वृद्धांसाठी. कामगार जे असतात, जे जास्त म्हणजे हेवी काम करतात, बैठे काम नाही, तर ते ऊर्जा अधिक आणि पाणी पण भरपूर म्हणजे जे हेवी काम करतात त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर जीवनसत्व हे कशासाठी? हे म्हणजे थोडक्यात दिलेले शॉर्ट मध्ये.
एक तुम्ही जस्ट बघावं म्हणून. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन डी हाडांसाठी. हे पाहता ए डोळे लक्षात ठेवू शकतो तुम्ही. DH व्हिटॅमिन डी हाडांसाठी, व्हिटॅमिन सी प्रतिकारक क्षमती, कॅल्शियम आणि फॉस्फरस इज इक्वल टू काय हाडे. आयर्नचं काय हिमोग्लोबिन. आता इथं दिलेलं आहे अन्न पदार्थ आणि भेसळीचे पदार्थ. अन्न पदार्थ आणि भेसळीचे पदार्थ म्हणजे काय भेसळ होते बाबा. हा, हे जे म्हणजे आता अडल्ट्रेशन क्वेश्चन विचारतात, क्वेश्चन येतात. इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता दूध जे हे तर मी एवढे इथे दिलेलेच आहे, तुम्ही अजून नेटवर सर्च करून पण काढून ठेवा. जे आता रिसेंटमध्ये सपोज काय भेसळ झाली आपण करंटमध्ये बघतो, तर त्याच्यावर पण विचारू शकतात. आता दुधामध्ये काय करतात, पाणी मिक्स करतात, त्याच्यानंतर युरिया मिक्स करतात आणि स्टार्च. हे अडल्ट्रंट त्याच्यानंतर लाल तिखटमध्ये काय करतात, विटेची पावडर टाकतात, विटेची पूड, लाल भोपळ्याची भुकटी. त्याच्यानंतर काळी मिरीच्या भेसळीसाठी काय करतात, पपईच्या बिया ऍड करतात. त्याच्यानंतर आईस्क्रीम मध्ये काय करत असतात, धुण्याचा सोडा आणि कागदाचा लगदा मिक्स करतात. त्याच्यानंतर तांदूळ. हा, हे तुम्ही अजून ना अडल्ट्रेशन कशावर बघू शकता, FDA ची जी साईट आहे, FDA साईट, त्याच्यानंतर याच्या FSSAI च्या फॉस्टॅग जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये इथं अडल्ट्रंट पण दिलेले आहेत. ओके, पण तुम्हाला सहजच नेटवर लगेच मिळून जातील, एवढं शोधायला जायची गरज नाही. मी तुम्हाला एक जस्ट रेफरन्स म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर तांदळामध्ये काय करतात, बारीक पांढरे खडे. त्याच्यानंतर शेंगदाण्यामध्ये काय भेसळ करतात, लालसर गारगोट्या आणि खडे. शेंगदाण्यामध्ये सरळ लालसर गारगोट्या आणि खडे मिक्स करून टाकतात. हे झाले अन्न पदार्थ आणि हे झाले अडल्ट्रंट. आता आपण बघतो की जीवसृष्टी आणि ऊर्जा निर्मिती बघू, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि एनर्जीचं प्रोडक्शन. आता ऊर्जेचे महत्व ते काय महत्वाचं आहे बरं. सर्व जीवसृष्टीसाठी ही ऊर्जा आपल्याला आवश्यकच असते. ऊर्जेअभावी आपण काय होतं, पेशींचे कार्य. ऊर्जेअभावी काय, पेशींचे कार्य, वाढ, हालचाल, प्रजनन इत्यादी प्रक्रिया काय होते, थांबते. ऊर्जेमुळे काय थांबतं, पेशींचं कार्य, वाढ, हालचाल आणि प्रजनन. त्याच्यानंतर पेशीतील ऊर्जा निर्मिती. त्याच्यामध्ये पहिलं जे येते सेल्युलर रेस्पिरेशन, पेशी श्वसन. जीव पेशींमध्ये अन्नाच्या अणूंचे विघटन कोण करतं, करून ATP ऊर्जा तयार करतात. काय करतात, अन्नाचे विघटन करून ATP जे काय करतात, ऊर्जा तयार करतात. त्याच्यानंतर ऊर्जा निर्मितीचे मुख्य स्रोत जे आहेत ते सोलर एनर्जी काय करत असते, सर्व ऊर्जेचा मूळ स्रोत आहे सोलर एनर्जी. वनस्पती जे असतात ते सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करतात. म्हणजे प्रकाश संश्लेषण, म्हणजे फोटोसिंथेसिस. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने काय करतात, अन्न तयार करतात. दुसरं जे आहे ते केमिकल
एनर्जी. आता केमिकल एनर्जी काय होते? अन्नातून मिळणारी ऊर्जा आहे. त्याच्यामध्ये उदाहरण आहे ते ग्लुकोज, प्रोटीन, स्निग्ध पदार्थांपासून ती आपल्याला एनर्जी मिळत असते. पेशीतील ऊर्जा निर्मिती जी आहे, आपण बघितलं सेल्युलर रेस्पिरेशन मगाशी. सेल्युलर रेस्पिरेशन काय करतं? जीव पेशींमधील अन्नाच्या अणूंचे विघटन करतं आणि विघटन करून झाल्यानंतर काय करतात? एटीपी ऊर्जा तयार करत असतात. आता रेस्पिरेशन जे आहे, सेल्युलर रेस्पिरेशन आपण बघितलं, त्याचे काय 2 प्रकार पडतात. त्याचे 2 प्रकार पडतात. ते कोणते? एक आहे ते एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं आहे ते अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक जे रेस्पिरेशन आहे त्याची जी प्रक्रिया आहे ती काय आहे? ऑक्सिजनच्या उपस्थित होत असते. ऑक्सिजनच्या उपस्थित होत असते आणि तिची जी ऊर्जा आहे जास्त एटीपी असतात. म्हणजे किती? 38 एटीपी. याच्यावर पण क्वेश्चन येतात. हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतात. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती एटीपी असतात? 1 लाइनरला क्वेश्चन येऊ शकतो. 1 लाइनरला एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 38 एटीपी असतात. आणि अनएरोबिक जे रेस्पिरेशन आहे ते काय आहे? विना ऑक्सिजनच होतं. म्हणजे ऑक्सिजन शिवाय ते होऊ शकते प्रक्रिया. त्याच्यामध्ये कमी एटीपी असतात. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती असतात? 2 एटीपी असतात. आता याचा आपण जर हे बघितलं फॉर्म्युला ओके, C6H12O2 प्लस 6O2. आता इथं आपण बघितलं हे बॅलन्स केलंय त्यांनी. 6CO2 6CO2 त्याच्यानंतर 6CH2O 6CH2O हे आहे ते 6CH2O. कळलं? म्हणजे ही रिएक्शन बरोबर बॅलन्स झाली. प्लस एटीपी हे आहे ऊर्जेला असं साइन असतं. हे झालं. आता 6CO2 म्हणजे 6O, हे झालं 6CO2 आणि हे झाले 6H2O. हे झालं बॅलन्स असं. आता आपण एरोबिक जी रेस्पिरेशन आहे, तर एरोबिक रेस्पिरेशनची जी सायकल आहे त्याची परिभाषा काय हो? ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारे अन्नद्रव्यांचे विघटन, ज्यातून जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. म्हणजे ज्यातून जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते त्याला काय होतं? एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. सूत्र आपण आता बघितलं. पण आता इथं एरोबिक येतं, इथं 38 एटीपी आले. एरोबिक असल्यामुळे 38 एटीपी आले. बाकी सेम. प्रमुख जे टप्पे आहेत त्याचे काय? ग्लायकोलिसिस येतं. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय काय येतं? एरोबिक आणि अनएरोबिक. आता एरोबिक मध्ये एरोबिक आणि विना ऑक्सिडेशन, विना आणि इथं लागतं. आता जे एरोबिक मध्ये परत 3 प्रकारचे आहेत टप्पे. म्हणजे त्यांच्या पण परत सायकल आपण पुढे बघणार आहेत. पहिली आहे ती ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस मध्ये काय? ग्लायकोलिसिस कशात असते? सायटोप्लाझम मध्ये. ग्लायकोलिसिस कशात असतं? सायटोप्लाझम मध्ये. दुसरी आहे ती क्रेब्स सायकल. तिलाच काय म्हणतात? सिट्रिक ऍसिड सायकल सुद्धा आपण म्हणतो. ती कशात असते? मायटोकॉन्ड्रिया मध्ये. सिट्रिक ऍसिड सायकल म्हणजे क्रेब्स सायकल कशामध्ये असते? ती
मायटोकॉन्ड्रियामध्ये असते. आणि ग्लायकोलिसिस कशात असतं? सायटोप्लाझम मध्ये असतं. त्याच्यानंतर पुढची जी आहे ती कोणती? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. पुढचा जो टप्पा कोणता आहे तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. ते कशात असतं? ते देखील मायटोकॉन्ड्रियामध्ये असतं. आता फक्त ग्लायकोलिसिस जे आहे ते कशामध्ये असतं? सायटोप्लाझम मध्ये. आणि क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर जी चेन आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट जी चेन आहे, ते दोघं पण मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असतं. याचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर काय? ऑक्सिजन इथं आवश्यक असतो. मी म्हटलं बघ मगाशी, ऑक्सिजन जो आहे तो आवश्यकच आहे. ऊर्जा उत्पादन किती असतं? जास्त असतं, म्हणजे 38 ATP असतात. आणि CO2 आणि H2O. H2O म्हणजे वॉटर आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, याचं उपउत्पन्न आहे. हे कशात असतं? मानवात, प्राणी आणि वनस्पतीच्या, मानवामध्ये, प्राणीमध्ये आणि वनस्पतीच्या पेशींमध्ये हे आढळतं. हे बघितलं आपण एरोबिक रेस्पिरेशन. आता याच्या सायकल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आता आपण फक्त अनएरोबिक जे रेस्पिरेशन आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशनची सायकल. आता अनएरोबिक रेस्पिरेशन काय असतं? ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत अन्नद्रव्यांचे विघटन होऊन कमी ऊर्जा निर्माण होते. कमी ऊर्जा निर्माण होते. त्याचा जर फॉर्म्युला जो म्हटला C6H12. हे फॉर्म्युले विचारता बरं, क्वेश्चन येतात. C6H12O6. 2 लॅक्टिक ऍसिड आणि 2 ATP. हा आहे अनएरोबिक रेस्पिरेशनचा फॉर्म्युला. आता अनएरोबिक रेस्पिरेशनचे प्रकार कोणते आहेत? पहिला आहे तो लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन कशामध्ये असतं? मानवी स्नायूंमध्ये. मानवी स्नायूंमध्ये असतं लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. दुसरं कोणतं आहे ते? अल्कोहोलिक फर्मेंटेशन. दुसरं जे आहे ते अल्कोहोलिक फर्मेंटेशन. ते कशामध्ये आढळतं? ईस्ट. आता तुम्ही म्हणाल ईस्टचे सुद्धा प्रकार असतात, ब्रीवर्स ईस्ट आणि बेकर्स ईस्ट. ओके. आता अल्कोहोलिक फर्मेंटेशनचा काय फॉर्म्युला आहे? C6H12O6. बॅलन्सला C2H5, C2H5OH. त्याच्यानंतर CO2, CO आणि इथले 2 घेतले आणि 2 ATP. याच्यामध्ये ऊर्जा नाही करायची कन्वर्ट. आता याचे वैशिष्ट्य काय? ऑक्सिजनची याला गरज नसते. एरोबिक मध्ये काय असतं? ऑक्सिजनची गरज असते, अनएरोबिक मध्ये नसते. ऊर्जा कमी असते, 2 ATP असतात. एरोबिक मध्ये किती असतात? 38 ATP असतात, जास्त असतात. एरोबिक मध्ये काय, अनएरोबिक मध्ये काय? लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन आणि अल्कोहोलिक फर्मेंटेशन. आता लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन कशामध्ये असतं? मानवी स्नायूंमध्ये. आणि अल्कोहोलिक फर्मेंटेशन जे आहे ते कशामध्ये? ईस्टमध्ये. तसंच एरोबिक मध्ये आपण बघितलं होतं ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, त्यालाच काय म्हणत होतो आपण? सिट्रिक ऍसिड सायकल. आणि तिसरं जे होतं ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ETC. ओके. आता ग्लायकोलिसिस जे होतं, ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिस होतं. आणि जी क्रेब सायकल आणि ETC जी होती ती कशामध्ये प्रेझेंट होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये.
आता आपण हे बघितलं, तुम्हाला एक चार्ट बनवून याच्यामध्ये एरोबिक आणि अनएरोबिक कंपॅरिझन म्हणजे तुम्हाला स्टडीसाठी महत्वाचं राहील, स्टडीसाठी चांगलं राहील. आता अनएरोबिक जे रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये काही जीवाणू, त्याच्यानंतर ईस्ट आणि जीवाणू आणि ईस्ट व स्नायूंच्या तीव्र हालचालीमध्ये माणसांमध्ये काय होतं. आता अनएरोबिक जे रेस्पिरेशन आहे ती काय होते, ऑक्सिजन शिवाय ऊर्जेची निर्मिती करते. त्याचे मुख्य वैशिष्ट्य काय, प्रक्रिया जी ती कशामध्ये होते, सजीवांच्या पेशींमध्ये होते. विशेषतः काय, बॅक्टेरिया, ईस्ट आणि स्नायूंच्या पेशींमध्ये ऑक्सिजन काय करतात, कमी करतात. यामध्ये फक्त ग्लायकोलिसिस होते. याच्यामध्ये काय होतं, ग्लायकोलिसिस होतं. पण पुढे ऑक्सिजन नसल्यामुळे काय होतं, ऑक्सिजन नसल्यामुळे पायरुव्हिक जे ऍसिड असतं, पायरुव्हिक जे ऍसिड असतं ते इतर संयुगांमध्ये रूपांतरित होत. आता याचे पण जे आपण आहे सब टाईप ते पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, थँक्यू. आज आपण इथेच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये हे जे आहे एरोबिक आणि अनएरोबिक त्यांचे सब स्टेप जे आहेत सेफ स्टेप बघू आणि नवीन चॅप्टरला सुरुवात करू. ओके, आज आपण इथंच थांबू. थँक्यू.